काय तेज प्रताप, हा आम्ही ना पुजारी बुवांना तुमची पत्रिकाच दाखवून देणार होतो. काय घडतंय सगळं कळे ना बाबा. आणि ए थंडर, तू पण होतास ना यांच्या बरोबर? काय झालं होतं तिकडे? ए थंडर, माझ्याकडे काय बघतोय? माई तुला काहीतरी विचारतायत, सांग की. सांग. आणि थंडर, जे काय ते खरं खरं सांगायचं. खरं खरं एकदम बोल. सांगतो. सांगतो माई साहेब, त्याचं काय झालं, आम्ही असं रस्त्यानं चाललो होतो आणि मग आम्ही खाऊ गल्लीत आलो. खाऊ गल्लीत गेल्यावर काय झालं, तिथे कनिसवाला कनिस भाजत बसला होता आणि तो कनिस भाजता बसता त्याचा धक्का लागला आणि विष्ठू खाली पडला. विष्ठू खाली पडल्यावर तिथनं एक बारकी पोरगी, अशी बारकी पोरगी चालत आली पळत पळत पळत, आणि त्या विष्ठूराव तिचा पाय पडला. तेवढ्यात तेजा दादा पळत आलं आणि त्यांनी तिनं उचलून घेतलं आणि ती पोरगी वाचली आणि तेजा दादाचं पाय भाजलं. असं हे असंच झालं होतं ना? हा माई, असंच झालं एकदम डिक्टो. चांगलंय. आराम करा. आराम करा कशाला करायला लागतंय? आरामाची काय गरजच नाहीये. मी एकदम ओके मध्ये ओके. हा, आणि आपण घरी जाऊ शकतो आता. चला चला. काय माई, हॉस्पिटलची हवा मला ती आवडतच नाही, वासच आवडत नाही मला. हा, आपण घरी जाऊन निवांत झोपू. काही नाही झालं एवढं. चला चला, एकदम फिट अँड फाईन आहे मी. चला चला. हा चला चला मग. ए ते जरा डॉक्टरकडे जा आणि ते बिलाचं बघा. गाडीत बसतो मी. ए चल रे चल. लहान पोरगी चांगलंय. हा होय, बघा आमटीला उकळी आली ना लगेच ताट वाढायला घेते. हा ए अरे, मला काय येता जाता काय फक्त खायचं प्यायचंच काम असतं का काय? तर पार भूक मरायची वेळ आली माझी आणि तुला खायचं प्यायचं सुचतंय होय? नाही, मला वाटलं तुम्हाला काय वाटलं? तुला काही वाटतं त्याला काय अर्थ आहे? काय झालं तिचं? कुणाचं? अरे बेअक्कल, नुसत्या तवरनं ताक भात ओळखता आला पाहिजे माणसाला. मी नाव घेत नाही म्हणजे कोणाबद्दल बोलतोय हे कळणं होय तुला? अक्कल नाही काडीची, मालकीन होणार माडीची. कधी जाणार आहे ती? झालं आता 4 दिवस राहिली, स्पर्धा संपल्या. आता बाड बिस्तर गुंडाळायचं आणि लगेच बाहेर पडायचं. बोलली नाहीस काय अजून? नाही म्हणजे बोलले मी, पण म्हणजे वैदई असं म्हणत होती की. काय म्हणत होती? इथंच राहील. काय म्हणली तू? परत एकदा बोल. नाही म्हणजे लेकराचं म्हणणं आहे की तिला इथंच राहायचंय. का? तिथं काय तिचा खजिना पुरून ठेवलाय आणि तिथे उकरून बाहेर काढणार आहे? तिचंच घर आहे. घर जरी तिचं असलं ना तरी नियम माझा चालतो, कळलं ना? पण ऐका तरी माझं. वाद नको. पण मी काय आणि उग फालतू बडबड करून माझा टाइम वेस्ट घालवू नको,
कळलं ना? तिला सांग. आई आई काय झालं? माझ्याबद्दल काही बोलणं सुरू होतं का? अगं नाही नाही अगं अगं मला का नाही तुला काहीतरी दाखवायचंय. हा तू चल माझ्यासोबत. हा चल. कुठे? गंमत आहे. चल तर थांब. चल ये इकडे ये. बस इथं बस. येत आहे रे. अगं ती गंमत दाखव देईला. काय दाखव ना तिला. काय ते दिल्लीचं नाही का? हा डंडडा. मी आणि आईनी तुझ्यासाठी दिल्लीच्या युनिव्हर्सिटीचं ब्रोशर आणलंय तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी. तर बघ 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 बघ. आणि काय करू? लोणचं घाल आता. अगं काय खुळे आहेस का? हा आता तुझ्या चांगल्यासाठी म्हणूनच दाखवतोय ना तुला. ते बघ ना त्याच्यात काय MA तायडे सांग ना. हा थांब गप्पू. ह्याच्यात असला भारी कोर्स आहे का नाही? आणि तिथली युनिव्हर्सिटीचा कॅम्पस बघितलंस ना तू? असली जागा आहे का नाही तुझ्या शिक्षणासाठी ना गप्पू. एक नंबर बेस्ट जागा आहे बेस्ट. आणि त्यांची लायब्ररी एवढी कमाल आहे एवढी कमाल आहे. मला तर इतकी आवडली का नाही. आणि हॉस्टेल अगं हॉस्टेल कमी आणि हॉटेलचा फील जास्त देतय. मी काय म्हणते गप्पू तू ना लवकर जा दिल्लीला. एकदा तू दिल्लीला गेली का नाही शिकायला? सरळ सांगा नाही ते थांबायचं नाही. इथून ताबडतोब निघून जायचं. गे काय पण काय विचार करतेस ग? तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय ना आम्ही. काय बोलतेस म्हणजे? आई तू 4थी पासून मला या घरात राहू दिलं नाहीये हे आठवतंय ना तुला? हायर एज्युकेशन बाहेर, डिग्री बाहेर, ग्रॅज्युएशन झालं आणि आता म्हणतेस दिल्लीला जा. मी ह्या घरात राहिलेलं नकोय का तुला? अगं नाही तसं नाहीये. म्हणजे आम्ही तुझ्या प्रगतीसाठीच म्हणतोय ना. हो तुमच्यापासून लांब राहून होणार आहे प्रगती. गप्पू मग तायडीची प्रगती का थांबवली आई? तिला का नाही पाठवलं लांब? तिकडच माहित नाही पण इथं राहिलीस ना वैदही तर कसं समजावून सांगू तुला. आई कधी कधी ना मला खरंच कळत नाही तू खरंच माझी आई आहेस की नाही. काय बोलतेस हे? हा परत जर असं बोललीस तू हाय
आपण स्नेहाताईला भेटायला आलात का? एक सेकंड. तायडे, तुला भेटायला आलाय कोणीतरी? अगं नाही नाही, तू वैदही ना? वैदही जगताप? हो. मी रिपोर्टर सायली फुरसुंगीकर. अगं माझं तुझ्याकडेच काम होतं. तू काल कबड्डीची मॅच जिंकलीस ना? हा, आमचं एक लोकल न्यूज चॅनल आहे, रमावती 24 तास. अगं मला कालच कळलं की तू ही आज गावची आहेस. मग मी ठरवलंच की वैदही जगतापचा इंटरव्ह्यू घ्यायचाच. आत येऊ? आय एम सो सॉरी. या ना प्लीज, या. बसा. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, काय सांगू? नाही नाही, काहीच नको, खरंच काहीच नको. शुअर? आई, आयडे, काय ग? ह्या सायली. नमस्कार. नमस्कार. माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलाय. हो का? अगं बाई, तुम्ही काही घेणार का? हा, म्हणजे चहा, कॉफी हे काही विचारलं? आई, सगळं विचारलंय, त्यांना काही नको. बर, मी पाणी घेऊन येते. बसा तुम्ही. हा, आलेच. गप्पू कशाला? पाहुणे आलीत घरात. तुम्ही सायली फुरसुंगीकर ना? हो. मला तुम्ही खूप आवडता. मी तुमचे ना सगळे व्हिडिओ बघितलेत आतापर्यंत. ते तुमचं ते मर्डर प्रकरण, म्हणजे तुम्ही घेतलेलं ते इंटरव्ह्यू रेडकर मर्डर प्रकरण, केवढा फेमस झाला होता तो तर मला इतका आवडला होता ना. मी थँक्यू थँक्यू. तुम्ही तर तुम्ही गप्पूचा इंटरव्ह्यू घ्यायला आले? सॉरी, म्हणजे तुम्ही म्हणजे आमचे वैदेहीचा इंटरव्ह्यू घ्यायला आले? हो. तू असले कपडे घालणार आहेस इंटरव्ह्यूला का? यात काय वाईट आहे? अगं काही इश्यू आहे का तुम्हाला? चालेल, पण तू तुझं कबड्डीचं आउटफिट वेअर केलास ना तर जास्त छान वाटेल. हा, तेच तर सांगत होते मी तिला. जा चेंज करून ये. आलेच. जा. कॅमेरा लाव. म्हणजे तुम्ही आता आमच्या गप्पूला पण फेमस करून टाकणार? हो. वा वा. आता महत्वाचा प्रश्न, ज्याचं उत्तर रमावतीलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला हवं. तो असा की तुम्ही एवढी मोठी मॅच जिंकली, पण दुसरी मॅच पुरुषांसोबत तुम्हाला का खेळावी लागली? आणि त्यासाठी तुम्ही कसं काय तयार झालात? खरं तर आमच्यासाठी जरा शॉकिंगच होतं. म्हणजे आम्ही जस्ट मॅच जिंकलो होतो, प्राइज घेण्यासाठी खूप एक्साइटेड होतो. त्यासाठी स्टेजवर गेलो आणि तिथल्या ज्या मेन ऑर्गनायझर होत्या, माईसाहेब मक्तेदार, त्यांनी आमच्या समोर ही अट ठेवली. काइंड ऑफ अ चॅलेंज दिला आम्हाला. ठीक आहे, पण ही मॅच महिलांची असती तर भाग वेगळा होता. पुरुष आणि महिला हे थोडं अनफेअर नाही वाटलं का तुम्हाला? ऍक्च्युली हा, पण अच्छा, म्हणजे माई साहेबांची अट चुकीची होती तर? हो, माई साहेबांची अट चुकीची होती. म्हणजे पुरुषांना आणि महिलांना एकत्र खेळवणं हे चुकीचंच होतं. पण कसं आहे ना, आम्ही ही रणरागिणी वॉरियर्स आहोत. आम्ही कुठल्याही चॅलेंजला नाही म्हणत नाही, ऍटलिस्ट मी तरी नाही. आणि स्वतः माईसाहेब बक्तेदारांची इच्छा होती, सो थोडंसं प्रेशर होतंच. म्हणजे ती मॅच तुम्ही स्व इच्छेने नाही तर दबावाखाली खेळली? म्हणजे नियम इतके वागवले गेले की आम्ही फायनल मॅच जिंकून सुद्धा आम्हाला पुरुषांसोबत एक वेगळी मॅच खेळावी लागली. बट इट्स ओके, हे खेळासाठी नव्हतं. मे बी माईसाहेब मक्तेदारांचा काहीतरी पॉलिटिकल अजेंडा असेल, काहीतरी रिझन नक्कीच असेल यामागे.
कोणतं कारण? मे बी त्यांना आम्हाला खेळताना मनसोक्त बघायची इच्छा असेल, किंवा मुलीही मुलांसोबत तोडीस तोड खेळू शकतात हे दाखवायचं असेल, किंवा त्यांच्या पॉलिटिकल अजेंडामध्ये आम्हाला यूज करायचं असेल, कोण पण एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही ती मॅच खेळलो आणि आम्ही जिंकलो सुद्धा. इनफॅक्ट मला असं वाटतं की माई साहेबांनी खेळ नाही, खेळी खेळली आमच्यासोबत. खेळी? कोणती खेळी? नाव इट्स अप टू यू, काय अज्युम करायचं काय नाही ते. ओके. तेजदा काढ काढ पट्टी काढ, म्हणजे मला मलम लावता येईल. ही पट्टी काढतोय ती काय मलम लावण्यासाठी नाही, याचा मला त्रास होतोय म्हणून काढतोय. पण डॉक्टरांनी मला ही ट्यूब लावायला सांगितली. ए गोंडस, अरे एवढं काय झालेलंच नाहीये, थोडंसंच लागलंय ती. आणि हे बघ मी पाय टेकू शकतो, हे बघ हे बघ. काय झालं? अरे काय नाही रे, अरे आता तुझ्या समोर मी घरात चालत आलो की नाही, तुझ्या समोर आलो की नाही मी, मग काय नाही झाले. फेकून दे ट्यूब, फेकून दे ती, चल. पण माई साहेबांनी मला तुमची काळजी घ्यायला सांगितले, त्या ओरडतील मला. गोंडस, तू माझा लाडका आहेस की, लाडका आहेस की. आता हे मलम लावलं नाही हे कशाला सांगायचं माई साहेबांनी? हा, मी तुझ्यावर कधी ओरडतो का? ओरडतो का? नाही ना. मग हे असं जर काय केलंस ना तर मी तुझ्यावर खरंच ओरडे ना. ओरडू काय? ओरडो नाही. अरे ये थंड काय तू पण. हा गोंडस बघ हा कुणी? अरे गोंडस, गोंडस. अरे काय झाले? एका दिवसात गोर होणारच काय? तुला म्हणलं होतं ना माझ्या पायाला लावू नको म्हणून. बघ काय झालंय चेहरा आता. ए जा पोत्र पुजून येत जा. जा तुझा जा. गोंडस कसं व्हायचं? तेजादा इंटरव्ह्यू. आय लव्ह यू टू. काय इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू? अरे वहिनींचा इंटरव्ह्यू आहे, वहिनींचा. काय? मोबाईल काढ, मोबाईल वर रमावती 24 स्टारवर बघ. बघ. पण दुसरी मॅच पुरुषांसोबत तुम्हाला का खेळावी वहिनी? आणि त्यासाठी तुम्ही कसं काय तयार झाला? तुझी वहिनी? खरं तर आमच्यासाठी जरा शॉकिंगच होतं. म्हणजे आम्ही जस्ट मॅच जिंकलो होतो, प्राइज घेण्यासाठी खूप एक्साइटेड होतो. त्यासाठी स्टेजवर गेलो आणि तिथल्या ज्या मेन ऑर्गनायझर होत्या त्या म्हणजे माई साहेब मक्तेदार, त्यांनी ही अट ठेवली आमच्यासमोर. काइंड ऑफ अ चॅलेंज दिला आम्हाला. ठीक आहे, पण ही मॅच महिलांची असती तर भाग वेगळा होता. पुरुष आणि महिला हे थोडं अनफेअर नाही वाटलं का तुम्हाला? माई साहेबांची अट चुकीची होती तर? हो, माई साहेबांची अट चुकीची होती. म्हणजे पुरुषांना आणि महिलांना एकत्र खेळवणं हे चुकीचंच होतं. पण ठीक आहे, आम्ही रणरागिणी वॉरियर्स होता. आम्ही कुठल्याही चॅलेंजला नाही म्हणत नाही, निदान मी तरी नाही. आणि स्वतः माईसाहेब बक्तेदारांची इच्छा होती, सो थोडंसं प्रेशर होतंच. म्हणजे ती मॅच तुम्ही स्वइच्छेने नाही तर दबावाखाली खेळली? म्हणजे नियम इतके वागवले गेले की आम्ही फायनल मॅच जिंकून सुद्धा आम्हाला पुरुषांसोबत एक वेगळी मॅच खेळावी लागली. बट इट्स ओके, हे खेळासाठी नव्हतं. मे बी माईसाहेब मक्तेदारांचा काहीतरी पॉलिटिकल अजेंडा असेल, काहीतरी रिझन नक्कीच असेल यामागे. कोणतं कारण? मे बी त्यांना आम्हाला खेळताना मनसोक्त बघायची इच्छा असेल, किंवा मुलीही मुलांसोबत तोडीस तोड खेळू शकतात. वहिनी काय दिसते रे, काय ती बोलण्याची पण स्टाईल, एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही ती मॅच खेळलो आणि आम्ही जिंकलो सुद्धा. एकदम वाघिणी मला असं वाटतं की माई साहेबांनी खेळ नाही, हाय 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 खेळी खेळली आमच्यासोबत. तेजदा कोणती खेळी? काय असेल करायचं? रमला यो गडी. माई
पक्षश्रेष्ठींचा फोन आहे. हॅलो. अहो माईसाहेब, काय चालवलंय तुम्ही? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्या वैदेही जगतापचा इंटरव्ह्यू पाहिला का? हो, तेच पाहते. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही हे प्रकरण व्यवस्थित सांभाळलंय बघा. अहो काय सांभाळून घेतलं म्हणून सांगताय माईसाहेब? सगळा भोंगळ कारभार. अहो पक्षाची प्रतिमा उंचवायची म्हणून महिला कबड्डीचं आयोजन केलं होतं ना. तुम्हाला काय गरज होती महिला आणि पुरुष सामना खेळवायची? तुम्ही त्या मुलीला प्रेशराईज केलं. नाही, कोण बोललं तुम्हाला? हे बघा माईसाहेब, आधीच तुम्हाला तिकीट देण्यावरून पक्षात एकमत नाहीये. मी तुमच्या पाठीशी आहे म्हणून उघड उघड कोणी बोलत नाही. आणि तुम्ही काय केलं? दुसऱ्याच्या हातात कोलीत दिलं. तुम्ही बसाल हो रमावतीत, पण इथं उत्तरं आम्हाला द्यावी लागतात माईसाहेब. दादा तुमचा मुद्दा कळतोय आम्हाला. हार्डली 24 तास द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला. आता हे बघा, तुम्ही आता गोंधळ अजिबात काही वाढवू नका. भेटायला या, मग ठरव. दादा माई अहो नंबर आहेत त्यात सगळे. इथं आम्ही आमची पब्लिक इमेज जपायला एवढी मेहनत घेतोय, भव्य स्पर्धा आयोजित करतोय, आणि ही मुलगी सगळं धुळीत मिळवते. चांगलंय. नाही माई, लवकरच या प्रकरणावर तोडगा काढलाच पाहिजे. तुम्हाला सांगतो, हे एवढं सेन्सेशनल प्रकरण झालंय की नाही, बाहेर जाईल तिकडं सोशल मीडियावर हेच सुरू आहे. अख्खं जगाचं लक्ष रमावतीत आहे हो. म्हणजे काय काय हॅशटॅग चालले तर माहितीये काय? हॅशटॅग फेक वुमन पॉवर, हिपोक्रेट माई, असं सगळं चाललंय. आणि कमेंट तर बघायलाच नको. या भिकारड्या पोरीमुळे ना आम्हाला हे सगळं ऐकावं लागतंय बघा. त्या पोरीला श्रीफळ द्यावं लागतंय. नाही, तसं केलं तर प्रकरण अजून चिघळेल. ते कॅलेंडर थंडरला बोल आता. हा हॅलो. हा थंडर कुठे आहे सर? इथेच आहे. हा मग आत ये लवकर, माई बोलवतात तुला. माई थंडर आला. बोला मेसेज, काय करू? काम नंतर सांगतो, पण आधी आमच्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं. हॉस्टेलवर नक्की काय झालं होतं?